हॅलो, नमस्कार मित्रांनो. इंजिनियर एक ट्रेडर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघूया आज आपल्या निफ्टी मार्केटमध्ये जे मूव्हमेंट आलेलं आहे त्याची काही कारणे आणि मार्केटच्या उद्याचे शुक्रवारचं म्हणजे 7 मार्च 2025 रोजी मार्केटमध्ये कोणते सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया. तर मार्केटमध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे ब्रेंट क्रूड आहे ते जवळपास 69च्या आज 69च्या जे $US आहेत, USD डॉलर 69च्या पण खाली गेले होते आज. जवळपास ब्रेंट क्रूड आहे ते जवळपास 6 महिन्याच्या एकदम खालच्या स्तरावर आले आहे. त्यामुळे सुद्धा इंडियन मार्केटमध्ये जे पेंटचे शेअर असतील त्यामध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली. त्यानंतर बघूया क्रूड ऑइल हे जवळपास 6 महिन्याच्या सर्वात निचल्या स्तरावर आलेले आहे. त्यानंतर डॉलर इंडेक्स बघूया. डॉलर इंडेक्स जो US डॉलर इंडेक्स आहे तो जवळपास ऑल टाईम हाय त्याचा जवळपास 104 आता सध्या 104.12 आलेला आहे. तो जवळपास 2 मंथ लो आलेला आहे आणि त्याचा 52 वीक हाय आहे जवळपास 107.35च्या आसपास आहे. पण ज्यामुळे डॉलर इंडेक्स हा 2 दिवसात थोडा म्हणजेच कमजोर होत आलेला आहे. त्यामुळे आपला रुपया पण चांगला थोडा स्ट्रॉंग होत जात आहे. डॉलर इंडेक्स जसा घसरत जात आहे त्यामुळे आपला रुपया पण जरा एक नरमी आलेली आहे आपल्या रुपयामध्ये सुद्धा. डॉलर इंडेक्स 104वर आला आहे. ह्या 2 दिवसापूर्वी 52 एक हाय त्याने टच केला होता. आत्ता 2 दिवसात परत खाली आलेला आहे. त्यानंतर इंडियन रुपी असेल तुम्ही बघू शकता. ऑल टाईम हाय इंडियन रुपीचा आहे जवळपास 87.95. तर तो जवळपास आता आलेला आहे 87.11च्या जवळ आसपास आहे. त्यानंतर बघूया USची 10 इयर बॉन्ड यील्ड बघूया. USची 10 इयर बॉन्ड यील्ड जी 10 वर्षाची बॉन्ड यील्ड आहे ती सुद्धा जवळपास खूप खाली आहे. तिचा 52 वीक जवळपास 4.97च्या आसपास आहे. तो सुद्धा 10 इयरची जी बॉन्ड यील्ड आहे USची ती सुद्धा जवळपास खालच्या स्तरावर आलेली आहे. हे जी जवळपास 1%ची वाढ दिसायली जवळपास ती सगळ्याच जर्मनीमध्ये या सर्वच बॉन्ड यील्डमध्ये दिसत आहे. इंडियाची बॉन्ड यील्ड पाहू शकता तुम्ही. 10 इयर बॉन्ड यील्ड 6.77वर आहे. USची बॉन्ड यील्ड सुद्धा लोवर आहे, ओके आहे सध्या USची. त्यानंतर बघूया आपण अमेरिकेचा जो नॅसडॅक इंडेक्स आहे तो जवळपास म्हणजेच गुरुवारी रात्री क्लोजिंग देताना त्यांनी जवळपास अगोदर मुवमेंट दिली खालच्या साईडला जवळपास 100 पॉईंट डाऊन जाऊन परत 1.5%च्या आसपास तेजी देऊन बंद झालेला आहे नॅसडॅक इंडेक्स. त्यामुळे आज आपल्याला मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. IT शेअरवर तसं पाहिलं तर दबावच होता. मेटल इंडेक्समध्ये खास जरा चमक आली. त्यानंतर डावजो इंडेक्स असेल. डावजो इंडेक्स बघू शकता. अमेरिकेचा डावजो इंडेक्स जो आहे तो काल जवळपास 125 पॉईंट रेडमध्ये खाली जाऊन परत जवळपास 500 पॉईंटची तेजी वरच्या साईडला दिली आहे. त्याचा 52 वीक हाय बघू शकता आपण 45,073च्या आसपास आहे. तर तो जवळपास 43,000वर सध्या ट्रेड करत आहे. त्यामुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये आज आपल्याला तेजी पाहायला मिळेल. त्यानंतर आपण बघूया निफ्टीचे ॲनालिसिस बघूया आपण. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आज हे बघा आपण जो रेजिस्टन्स दिलेले होते. निफ्टी जवळपास 9.15ला ओपन झाली. गॅपडाऊन ओपन झालं जवळपास 150 पॉईंट मार्केट गॅपडाऊन 100 पॉईंटच्या आसपास गॅपडाऊन ओपन झालं. त्यानंतर मार्केटने खालच्या साईडला एक मूव दिला. त्यानंतर मार्केटने खालच्या साईडला जवळपास इथे ओपन होऊ नये ते हाय जाऊन थोडं इथे ओपन झाले जवळपास 22,400 450च्या आसपास ओपन झाले. त्यानंतर मार्केटने 22,487चा हाय लावला. त्यानंतर 487च्या आसपासचा हाय लावून परत मार्केट जवळपास रेड कॅन्डल करत फॉल करत जवळपास मार्केट 22,300 हा सुद्धा मार्केटने सपोर्ट तोडून
मार्केटने जवळपास 22,250च्या आसपास जी टेल त्या कॅन्डलची टेल आहे त्यापर्यंत 22,250चा लो लावून मार्केटने 22,300ला मार्केटने सपोर्ट घेतला. त्यानंतर सपोर्ट घेऊन मार्केटने डोजी कॅन्डल बनवून मार्केटने वरच्या साईडला मूव्हमेंट दिली. त्यानंतर मार्केटने परत 22,451 हा परत टच केला. तिथं मार्केटने रेजिस्टन्स घेऊन परत मार्केट 15 मिनिट टाईम फ्रेम कॅन्डल बनवून मार्केट परत एका कॅन्डलमध्ये जवळपास मार्केट 22,300च्या आसपास आले होते. त्यानंतर मार्केटने इथे सपोर्ट घेऊन परत मार्केट 22,450च्या दिशेने मूव्ह झाले. त्यानंतर मार्केटने जवळपास 12:45 22,450 हा जो रेजिस्टन्स आहे तो सुद्धा ब्रेक करून मार्केटने 22,550 हा रेजिस्टन्स मार्केटने जवळपास टच केला. मार्केटने आज जवळपास दोन्ही साईडला चांगली मूव्हमेंट दिली एक्सपायरी असल्यामुळे. तर बघूया आपण काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे 7 मार्च शुक्रवार त्यासाठी बघूया काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स. मार्केटमध्ये इम्पॉर्टंट सपोर्ट बघूया. आता मार्केट जवळपास 22,550च्या आसपास मार्केटने क्लोजिंग दिली आहे. मार्केट जेव्हा 22,550 मार्केट जवळपास जोपर्यंत 22,560च्या 555-60च्या वरी जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये चांगली एक अपमूव्ह येऊ शकत नाही. जेव्हा मार्केट 550 हा ब्रेक करेल तेव्हा मार्केट 22,800 गाठू शकतो. मार्केटने 22,550 हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केट 22,800 हा रेजिस्टन्स लवकरच गाठेल. त्यानंतर सपोर्ट बघूया. मार्केटचा मेन सपोर्ट जो 22,450 हा सपोर्ट नंबर 1 राहील. त्यानंतर काही कारणास्तव मार्केटने 22,450 हा जर सपोर्ट ब्रेक केला तर त्यानंतरचा सपोर्ट मार्केटसाठी राहील 22,300 हा सपोर्ट राहील मार्केटसाठी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.